मला ना नेहमी असं वाटतं की आपल्याला ना ह्या गोष्टी आता ठीक आहे, एक आपल्याकडचा एक समज असा पूर्वापार आलेला आहे की मुलीला सगळं करता आलं पाहिजे, मुलीला हे करता आलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे, मान्य आहे. पण त्याचबरोबर आता आपण आपल्या मुलांना देखील हे शिकवलं पाहिजे की पुढे जाऊन तुझ्या बायकोला असं फील व्हायला नको की बापरे मला हे सांभाळायचं ते सांभाळायचं. प्रत्येकाने बोलतो ना आपण, जसं को पॅरेंटिंग आहे तसे घरातले पण सगळे जॉब, सगळी कामं ही नवरा बायकोंनी वाटून घेतली पाहिजे. मला असं वाटतं की हा समजूतदारपणा आहे ना फक्त मुलींच्या बाबतीत नाही, मुलांनी पण हे स्वतःहून हेल्प करायला पाहिजे. कारण कसं आहे की शेवटी ती तुमची बायको असते, तुमची बहीण असते किंवा तुमची आई असते, तर तिला एक सपोर्ट सिस्टम म्हणून ती कोणाकडे दुसरं बघणार आहे. तर तुम्ही सुद्धा तिला तेवढंच हेल्प करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपली जी मुलं, म्हणजे आता माझी जी मुलं होतील त्यांना आपण तेव्हापासून सांगितलं पाहिजे की ह्या गोष्टी फक्त मुलींच्यापर्यंत लिमिटेड नाही आहेत. घरातली कामं करणं किंवा स्वयंपाक करणं हे दोघांनाही तेवढंच जमलं पाहिजे, कारण ती आजची गरज आहे. आणि आत्ताची गरज अशी, म्हणजे पूर्वी असं होतं की स्त्रिया घरामध्ये असायच्या, त्या घरं सांभाळायच्या, पुरुष होते ते नोकरी करायचे किंवा बाहेरची सगळी कामं करायचे. आता असं झालेलं आहे की काळाची ही गरज झाली आहे की नवरा बायको दोघांना जॉब करावाच लागतोय. कारण खर्च एवढे वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टी, त्यातून मुलांचं सगळं शिक्षण, त्यांचं सगळं संगोपन करायचं, तर दोघांनी कमवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दोघांना बाहेर पडावं लागतंय. तर मग दोघं जेव्हा आहोत ना आपण, तेव्हा घरातल्या दोघांनी मिळूनच ती कामं करायला पाहिजे. त्याचबरोबर नवऱ्यांनी आणि घरातल्या सगळ्यांनी जर का हे आपलं घर समजून, आपली कामं समजून सगळं केलं, तर मला नाही वाटत की कुठल्या बाईला किंवा कुठल्याही म्हणजे मुलीला ह्याचा प्रॉब्लेम राहील किंवा टेन्शन राहील.